तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण आलो आहोत एका नवीन ठिकाणी आणि तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. एका झाडाच्या खाली आहे मी, म्हणजे सदऱ्याचं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली आहे. तर त्या सदऱ्याच्या झाडाच्या खाली एक आळवाचं झाड आहे. तर त्या झाडावरती एक रानभाजीचा वेल आहे आणि त्या रानभाजीला काय म्हणतात, वाघाट. आमच्याकडे वाघाट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही नंतर तुम्हाला मी दाखवल्यावर कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. तर ती रानभाजी मी तुम्हाला दाखवतो. त्या रानभाजीचा वेल आहे तो मी तुम्हाला दाखवतो. तर ती भाजी तुम्ही पण खाल्ली आहे की नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर तुम्हाला मी आता दाखवतो लगेच रानभाजी म्हणजे वाघाटीचा वेल. तर हे पहा, हो वेल जो पसरला आहे मित्रांनो तो वाघाटीचा आहे. याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतो की नाही हे मला माहीत नाही आणि तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, वाघाटीचा वेल आहे आणि त्याला हे पहा एकदम लहान लहान काटे पण असतात. हे पहा, चांगलं दिसतं की नाही तुम्हाला, पण हे पहा त्यावर बारीक, हे पहा इकडे बारीक बारीक काटे आहेत ना, ते वाघाटीला एकदम बचकाटतात ते. हे पहा एकदम बारीक बारीक इकडे पहा हे काटे असतात. तर अशा पद्धतीचा हा वाघाटीचा वेल असतो आणि त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. हे पहा, याच्यावर पण गेलेला आहे आणि वरती पण गेलेला आहे हा वेल वाघाटीचा. आणि तुम्हाला मी आता त्याचं फळ दाखवतो. तर हे पहा अशा पद्धतीने, आणि तिकडे पण आहेत ते फळं आहेत. ते पहा तुम्हाला दिसतील एक एक कुठं मोठं. ते पहा साईडला तिकडे अशा पद्धतीने दिसतात. तर तुम्हाला मी आता चांगल्या पद्धतीने दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला जास्त न दाखवता मी एवढंच दाखवतो. हे पहा अशा पद्धतीने हे वाघाटीचं म्हणजे फळ असतं आणि ही रानभाजी आहे. याची जी भाजी केली जाते ती एकदम नागलीच्या भाकरीशी तर एकदम खायला मज्जा येते, एकदम मस्त वाटतं मित्रांनो आणि लय जबरदस्त. तर अशा पद्धतीने हे वाघाट असतं आणि हे भरपूर खुडले जातात. म्हणजे ज्याला जेवढे लागतील, जेवढी भाजी खायची आहे तेवढे ते लोक खुडून येतात आणि याची भाजी करून खातात. तर तुम्हाला मी मधचं पण दाखवतो कसं नेमकं आहे ते. हां, अशा पद्धतीने ही साल असते ना, तेच कापून आणि ते सालच शिजवली जाते आणि त्याच्यानंतर ते सालीची एकदम भाजी मस्त लागते मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये ज ह्या बिया असतात ना, त्या टाकून दिल्या जातात आणि वरचं साल आहे आणि त्या सालीचीच भाजी करून खातात. तर एकदम मस्त भाजी लागते मित्रांनो, एकदम कडक. तर मित्रांनो, आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.